खासदार राहुल शेवाळे यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाची मूर्ती स्थापन झाली। मंदिर बनल्यानंतर पहिली रामनवमी आहे। ही रामनवमी दोन कारणांसाठी महत्त्वाची आहे। मंदिर बनल्यानंतर पहिली रामनवमी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रामनवमी येते। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आहेत। रामाच्या दर्शनासाठी तुम्ही आलेला आहात, काय मागितलं तुम्ही रामाकडे, काय घेऊन जाणार तिकडनं? आज उद्या रामनवमी आहे आणि संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष आहे रामनवमीकडे, कारण ही ऐतिहासिक रामनवमी आहे। अयोध्या धाममध्ये श्री प्रभू राम मंदिर जे निर्माण झालेलं आहे त्या मंदिराचा लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर आणि प्राणप्रतिष्ठानंतर पहिल्यांदाच ही रामनवमी होते। त्यामुळे इथे उत्साहात आणि आनंदाचं वातावरण आहे। पूर्ण अयोध्या नगरी ही सजलेली आहे पूर्ण उद्याच्या रामनवमी उत्सवाकरता। मी या ठिकाणी दर्शन घेण्याकरता स्वतःला भाग्यशाली समजतो की महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे पहिलाच खासदार या ठिकाणी दर्शन करण्याचा मला भाग्य लाभलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो। प्रभू श्रीरामाच्या चरणी हीच मी प्रार्थना करणार आहे की 2024ला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDAचं महायुतीचं सरकार यावं आणि अबकी बार जो 400 पारचा नारा आहे तो 400 पारचे सगळे सांसद आमचे निवडून येऊ दे। निवडणुकीची पार्श्वभूमी आहे या रामनवमीला, काय इकडं तुम्ही फॉर्म भरण्याच्या निवडणुकीची काय आशीर्वाद घेऊन जाणार आहात, काय अपेक्षा आहे तुमची? येथून मी आशीर्वाद रूपी जे महंत आणि आचार्य हे सगळे मला धनुष्यबाण या ठिकाणी देणार आहे आणि धनुष्यबाणाचंच आशीर्वाद रूपी शक्ती घेऊन या ठिकाणी जाणार आहे। एक प्रेरणा घेऊन जाणार आहे, एक ऊर्जा घेऊन जाणार आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेत धनुष्यबाणाचं महत्त्व खूप मोठं आहे। धनुष्यबाणाला एक प्राचीन परंपरा आहे। प्रभू श्रीरामाचं ते अस्त्र होतं आणि प्रभू श्रीरामाने त्या अस्त्राच्या माध्यमातून विनाशकारी शक्तीचा नाश केलेला, तर तेच धनुष्यबाण आम्ही 2024च्या निवडणुकीत विनाशकारी शक्तींचा नायनाट करण्याकरता चिन्हाच्या माध्यमातून वापरणार। तुमच्या मतदारसंघात एक घोषणा दिली जाते, आवाज घुमेल रामाचा, राहुल शेवाळे कामाचा, त्याविषयी सांग। हो, माझ्या इकडे घोषणा ते या संदर्भात धनुष्यबाण श्री प्रभू रामाचा आणि राहुल शेवाळे कामाचा, त्यामुळे हे धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचाच आहे आणि ते आमच्या दृष्टिकोनातून एक आम्ही स्वतःला भाग्यशाली पण समजतो की आमचं चिन्ह पण धनुष्यबाण आहे आणि ते श्री प्रभू रामाचं आहे आणि ते विनाशकारी शक्तींचा नाश करते। महाराष्ट्रात धनुष्यबाण घेऊन जाणार आहोत आणि त्यातून विनाशकारी शक्तींचा नाश करू असं राहुल शेवाळेंनी म्हटलेलं आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी त्यांनी अयोध्येत येऊन रामाचं दर्शन घेतलं। कॅमेरापर्सन विकास खवलेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, अयोध्या।